हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सखकाळ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत जनरल रिलेशनशिप रीडिंग. ठीक आहे, काय चाललंय तुमच्या लाईफमध्ये आणि काय घडणार आहे, काय घडायला हवं, सगळं नॉर्मल येण्यासाठी सगळं आपण आज कव्हर करणार आहोत. पहिले आपण जाणून घेऊया की तुमच्या एनर्जीज मला काय सांगतायत. ठीक आहे, एनर्जीज तुमच्या कशा आहेत, काय कार्ड्स आलेत, सगळं बघूया आपण. सध्या सिच्युएशन खूप काही छान चालली असं दिसत नाही मला. सध्या तुम्ही काही सिच्युएशन्स मध्ये ना अडकलाय. बरं, ते कुणाला सांगता पण येत नाही आणि असं पण नाही की तुम्ही त्या सिच्युएशन मधनं बाहेर नाही पडू शकत, पण तुम्हाला स्वतःहून पडायचं नाही. ठीक आहे, असं एक कार्ड आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून आहे, जे रिव्हर्स पोझिशन मध्ये असल्यामुळे मला असं सांगते की तुम्हाला असं वाटतंय की गोष्टी बरोबर नाही चालल्यात, मनाप्रमाणे नाही चालल्यात, जेही करायला जातं उलटच काहीतरी होतंय. मी एक म्हणतेय आणि समोरचं दोन समजतोय, तसं काहीतरी झालंय. काही गोष्टी तुम्ही मनापासून जपत होतात आतापर्यंत, ते व्यक्तीला जपत होतात, ते व्यक्तीच्या मनाला जपत होतात, नात्याला जपत होतात, पण कुठेतरी आता असं होतंय की इग्नोरन्स येतोय समोरच्याकडनं. ठीक आहे, तुम्हाला जसा रिस्पॉन्स समोरून यायला हवा तसा येत नाहीये असं दिसतंय. काही बाबतींमध्ये व्हॅल्यू कमी झाल्याचा फील येते तुम्हाला. समोरच्या व्यक्तीच्या नजरेमध्ये आपली व्हॅल्यू कमी झाली आहे असा एक फील येतोय तुम्हाला, असं दिसतंय मला. द चॅरिटचं कार्ड मला सांगते की लोक तुमच्यापासून दूर गेलेत आणि ह्याचा तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास पण होतोय. ठीक आहे, ती तुमची जवळची माणसं होती आणि काही कारणामुळे, भले नोकरीमुळे असेल किंवा तुमच्यातल्या झालेल्या वादामुळे, पण हे लोक जे आहेत ना हे दूर गेले तुमच्यापासून. तुमच्या दोघांमध्ये दुवा असणारी ती जी एक व्यक्ती होती, तिच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न तुम्ही करताय, पण तो सुद्धा मनासारखा होतोय असं वाटत नाहीये. स्पीड थोडासा कमी केलाय तुम्ही स्वतःहूनच. या गोष्टींच्या मागे धावत सुटायचा जो तुमचा स्पीड पूर्वी होता तसा तुम्ही ठेवलेला नाहीये. एक कुठेतरी ना गॅरंटी आहे की हे सगळं व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे, आणि तुमची ती जी आवडती व्यक्ती आहे तुमच्या लाईफमध्ये परत येणार आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे, असं तुम्हाला वाटतंय. बरोबर आहे. आता हे बघा, हे ना जनरल रिडिंग असतं, सगळ्यांनाच मॅच होईल असं नसतं. ज्यांना मॅच होत आहे ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबतील आणि ते बघतील की पुढे काय घटना घडणार आहेत. आता आपण बघूया, हे होतं तुमच्या मनातलं की काहीतरी वाद झालेत, ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते असं फील होते, तिसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीचा मध्यस्थीपणा घ्यायचा आहे आणि हे रिलेशनशिप व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण ह्या सगळ्यामध्ये घाई पण करायची नाहीये तुम्हाला. गो विथ फ्लो असा थोडासा तुमच्या एनर्जीज आहेत. बघूया, तुमच्या ज्या मनामध्ये तुमचा जो पार्टनर आहे, तुमची जी व्यक्ती आहे जिच्यापासून तुम्ही दूर गेलेला आहात, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चालू आहे सध्या, है ना. बघूया व्यक्तीच्या मनामध्ये की आयुष्यामध्ये सध्या काय चालू आहे. ओके, काहीतरी नवीन सुरू करायचंय म्हणून ते बाहेर पडत आहेत या रिलेशनशिप मधनं. ठीक आहे, किंवा त्यांच्या लाईफमध्ये कोणीतरी नवीन आलं असेल याची शक्यता नाकारता येत नाही. द लवर्स पण आहे, द फूल पण आहे. तर नवीन नातं निर्माण झालेलं असेल त्यांचं कुठेतरी, असं थोडंसं दिसतंय. आता याच्या मागे दुसरी स्टोरी पण आहे तुमच्या रिलेशनशिपच्या रिलेटेड. जर वाचायचं झालं तर त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केले होते नातं टिकवण्यासाठी. ठीक आहे, पण त्यांना कायम निराशा मिळाली आहे या सगळ्यात. त्यांचे इमोशन्स जे आहेत ते कधीच फुलफिल नाही झाले. कायम त्या इमोशनल टर्ब्युलन्स मध्ये अडकून राहिले. तुमच्यासाठी त्यांनी पूर्वी ते तसे दिलखुलास होते, समाजाचं बंधन नसायचं, कोणाची पर्वा नसायची, पण त्यांनी स्वतःला खूप चेंज केलं होतं. पण कुठेतरी काही गोष्टी अशा घडल्या की त्यांनी काही केलं तरी तुमचं मन त्यांना जिंकता येत नाही असं एक कुठेतरी फील झालं त्यांना. ठीक आहे, म्हणून त्यांनी हा महत्वाचा डिसिजन घेतलाय आणि दूरदृष्टीने डिसिजन घेतलाय की खूप जास्त ताणतील ही सिच्युएशन ते, असं वाटतंय. कारण त्यांना फक्त त्यांची बाजू दिसते, ठीक आहे, तुमची बाजू नाही दिसत आहे की ते का गेले तुमच्यापासून दूर. ठीक आहे, तर मला जे कार्ड्स दिसले त्याच्यानुसार मी सांगते तुम्हाला की एक तर त्यांनी जपायचा प्रयत्न केला होता रिलेशनशिपला, पण समहाव तुम्ही कुठेतरी खुश नव्हता होत किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीने तुम्हाला तुमचीच बाजू खरी वाटत होती आणि त्यांनी त्यांचे सगळे प्रयत्न केले बरं का हे नातं टिकवण्यासाठी त्यांच्या बाजूने. ठीक आहे, पण कुठेतरी त्याच्यात काही यश आलं नाही
म्हणून त्यांनी या नात्यातनं बाहेर पडण्याचा मोठा डिसिजन घेतला. आता करंट सिच्युएशनमध्ये त्यांच्या फिलिंग्समध्ये द लवर्स आणि द फूल आलेला आहे. तो त्यांच्या लाईफमध्ये दुसरं कोणीतरी म्हणजे तुमच्या दोघात तिसरं कोणीतरी आलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग आता काय करायचं पुढे? हे रिलेशनशिप नॉर्मल येण्यासाठी तुम्ही काय करू शकता तुमच्या पार्टनरशी संबंधित? तुमच्या पार्टनरच्या तुमच्याकडनं अपेक्षा काय आहेत ते बघूया. पार्टनरला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत की तुम्ही ना कोणावरच विश्वास नाही ठेवायला पाहिजे सध्या. तुमचं काय होतंय, भेटेल त्याच्याशी सगळं बोलत सुटायचं, सगळं सांगत सुटायचं, जे काय सगळ्याशी शेअर करत बसायचं. ही स्वभाव जो आहे त्यांना आवडत नाहीये. तुम्ही कधीतरी त्यांचा विश्वासघात केला होता का? किंवा तुम्ही आता करंट सिच्युएशन मध्ये त्यांना काहीतरी फसवत होतात का? ते त्यांना कळलंय तुमच्याबद्दल, कारण त्यांना मेल्याहून मेल्यासारखं झालेलं आहे. तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे? काहीच नाहीये, त्यांना संपलंय, तुमच्याकडनं काही अपेक्षाच नाहीये असं या 2 कार्ड्सवरनं सांगते. कारण तुम्ही ओव्हर शेअरिंग आहात. त्यांची इच्छा नाहीये की तुम्ही सगळंच लोकांशी शेअर करावं तुमच्या दोघांमधलं, किंवा तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवताय, जी व्यक्ती त्यांना आवडत नाहीये आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय असं दिसतंय. त्यांची अपेक्षा काय आहे की तुम्ही फॅमिलीकडे लक्ष द्यावं व्यवस्थित. ठीक आहे, नवीन तुमचं जे काही जॉब आहे, बिझनेस आहे, तो ग्रो कसा करेल, त्याच्यात प्रगती कशी करता येईल याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणं सध्या गरजेचं आहे. हे झाले तुमच्या पार्टनरच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे. ठीक आहे, त्यांना असं वाटतं की तुम्ही ना फोकस तुमचा हल्ला होता, तर आता तुम्ही फोकस पुन्हा एकदा तुमच्या वर्क रिलेटेड जे काही आहे, तुमचा बिझनेस आहे, जॉब आहे, ते तुम्ही ते करायला हवं. आणि त्याच्यासाठी नवीन गोष्टी काय करता येईल बाबा ज्यांनी प्रगती करता येईल. शिवाय फॅमिलीकडेही तुमचं लक्ष नाहीये असं दिसतंय. मग फॅमिलीमध्ये म्हणजे तुम्ही हजबंड वाईफ असाल किंवा तुम्ही जर लवर्स असाल तर तरीही तिथून दुरून का होईना पण त्यांचं एक ऑब्झर्वेशन आहे की तुमचं घराकडे पण दुर्लक्ष आहे. तर तसं तुमचं होता कामा नये असं त्यांना वाटतंय. झाले तुमच्या पार्टनरच्या अपेक्षा तुमच्याबद्दल. मग आता ह्या अपेक्षांप्रमाणे तुम्ही स्वतःला बदलणार की नाही बदलणार मला माहिती नाही, पण आपण हे जाणून घेऊया की समजा हे सगळं तुम्हाला नीट करायचं आहे, हे सगळं रिलेशनशिप जे स्पॉईल झालंय तुम्हाला नीट करायचं, तुम्हाला स्वतःमध्ये काय चेंजेस करावे लागतील? तुम्हाला स्वतःमध्ये काय चेंजेस करावे लागतील? ओके, पहिली गोष्ट, चिटिंग करताय का तुम्ही कुठेतरी? जर तुम्ही तिसरी व्यक्ती इन्व्हॉल्ड असेल तर तुम्ही त्यातनं पूर्णपणे बाहेर पडलं पाहिजे. त्यांना चिटिंग ह्या गोष्टीचा राग आलेला. बघा ना, ही व्यक्ती जी आहे स्वतःच्या हातामध्ये 2 आहे तलवारी, तिसरी पण घेऊन अजून 3, 4, 5 पळवत सुटलेला आहे. म्हणजे तो काहीतरी लपवतोय लोकांपासून आणि गुपचूप हळूच हलक्या पावलाने चाललाय. त्यांचं म्हणणं आहे की पळवाट काढू नका या नात्यामधनं. ठीक आहे, मगाशी आपण अपेक्षा बघितली, आता आपण बघतोय की तुम्ही काय करायला हवं जेणेकरून हे रिलेशनशिप नॉर्मल येईल. तर सिच्युएशनला फेस करा. तुमच्या डोळ्यावरती जी काय पट्टी बांधली ना तुम्ही तुमच्या गैरसमजाची, ती गळून पडायला हवी. तुम्हाला क्लॅरिटी यायला हवी. तुमचे इमोशन्स खूप जास्त इन्व्हॉल्ड आहे मला पण कळते, पण तुम्हाला योग्य आणि अयोग्य कोण हे कळायचं असेल तर तुम्हाला अंतर्मनाचा आवाज ऐकायलाच हवा. पडणार, ही पट्टी बाहेर पडणार आणि तुम्ही महत्वाचा एक डिसिजन घेणार. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या माणसांकडे परत यायला हवं. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला जमल्या, एक काय पळवाट करू नये, दुसरं काय तर क्लॅरिटी येईल अशा गोष्टी करा, अंतर्मनाचा तुमचा आवाज ऐका की तुमच्यासाठी योग्य काय आहे, आणि तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तिसऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यामध्ये येऊ नका. ती म्हणेल तसं चालायचं, तो म्हणेल तसं चालायचं, हे जे आहे ना हे पहिले बंद करा. जर तुम्ही हे केलं तर 100% तुमचं रिलेशनशिप नॉर्मल यायला मदत होणारच आहे. चांगलं आलेलं आहे. बघूया आपण आता, समजा तुम्ही हे सगळे चेंजेस केलेत तर तुमच्या पार्टनरच्या काय म्हणतात मनामध्ये काहीतरी फरक पडेल का? तुमचं नातं पहिल्यासारखं होईल का? काय घडेल तुमच्या रिलेशनशिप मध्ये पुढे जाऊन? बघा काय आहे, त्यांचा हट्टी स्वभाव ते सोडून देतील. टेम्पररी का होईना पण ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील जर तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस केलेत तर. द इम्प्रेस आहे तर ते तुमची खूप जास्त काळजी घेतील, कारण स्ट्रेंथ आणि इम्प्रेस एकत्र आलंय. सो ते ना मनाची सगळं दूषितता काढून टाकतील आणि डिप्लोमॅटिकली का होईना, खोटं खोटं का होईना, पण ते तुमच्यासाठी त्यांचा निर्णय बदलतील असं दिसतंय. त्यांचं जे काही आता डिसिजन घेतले असेल त्यांच्या लाईफमध्ये तर टेम्पररी का होईना पण ते चेंजेस करतील त्यांच्या डिसिजनमध्ये तुमच्यासाठी. का तर
त्यांच्या जे तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या, आणि तुमच्यासाठी जे 3 कार्ड आले होते की तुम्ही काय चेंजेस करायला पाहिजे ते, हे सगळं जर फॉलो केलं, तुमचं नातं पहिल्यासारखं बहरेल, सुंदर होईल. नात्यामध्ये काळजी, प्रेम भरपूर येईल असं दिसतंय. तर मग तयार आहात ना तुमच्यामध्ये तुमच्या पार्टनरला जसे हवेत तसे चेंजेस करण्यासाठी? ठीक आहे. अजून आता तुम्हाला काय करायचं आहे, टुगेदर डिवाइन लव्ह हे चॅन्ट करायचं आहे. ठीक आहे, टुगेदर डिवाइन लव्ह हे चॅन्ट केल्याने काय होणार आहे, तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये तुमच्यासाठी प्रेम निर्माण करायचं असेल तेव्हा तुम्ही हे स्विच वर्ड बोलायचे आहेत. सहज आणि सोपे आहेत, वाटेल तेवढे वेळा बोला. मनामध्ये इंटेन्शन सेट करा की या व्यक्तीनं माझ्यावरती प्रेम करू दे, भरपूर भरपूर प्रेम करू दे, आणि मग तुम्ही हे चॅन्ट करा. दिवसभर केलं तरी चालेल, मिनिमम सकाळी, दुपारी, संध्याकाळी 28 वेळा तरी करा, आणि मग मला तुम्ही तुमचे रिझल्ट सांगा. ठीक आहे. खाली नंबर दिलेला आहे. पर्सनल रिडिंग हवे असेल लव्ह रिलेशनशिपसाठी तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी 1176 लिहा आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय बाय.